करू शकते, खरी पण असते आणि कधी कधी काल्पनिक पण असते. आता ऍक्च्युली भीतीला नकारात्मक भावना मानली जाते, पण तू भीतीची भूमिका महत्वाची भूमिका आहे आणि त्यामुळे ती आपल्याला सुरक्षित ठेवत असते. आता तीन मुख्य घटक जे आपण आता बघतोय, तर त्या ह्याच्यामध्ये इंटेन्सिटी, टाइम ड्युरेशन आणि हँडलिंग असतात. तर ही कधी कधी फिजिकल पण असते, म्हणजे मुख्य म्हणजे शारीरिकरित्या असते, इमोशनल असते, सायकोलॉजिकल असते, रिअल आणि इमॅजिन असते. पण ऍट द सेम टाइम ती इंटेन्सिटी म्हणजे त्याची तीव्रता किती आहे त्याच्यावरती पण अवलंबून असते. कारण हा जो काही धोका आहे, तो धोका किती गंभीर आहे त्याच्यावरती ते दाखवते. त्याचं टाइम ड्युरेशन पण महत्वाचं आहे, म्हणजे किती वेळ ती राहील त्याच्यावरती पण ती अवलंबून असते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हँडलिंग, म्हणजे आपण हँडल कसे करतो, त्यामुळे आपण कुठल्या कुठल्या योजना आपण केलेल्या आहेत कृतीद्वारे, ह्या त्याचे मेन इंडिकेटर आहेत. आता आपण ज्या वेळेला म्हणतो ही भीती आहे, त्याच्या मागे कोण आहे, तर त्याच्या मागे असतो तर ट्रिगर. आता हे ट्रिगर म्हणजे काय असतात? ते ट्रिगर म्हणजे काल्पनिकही असू शकतात, इमॅजिनरी असू शकतात, त्याप्रमाणे ते फिजिकल हार्मही होऊ शकतात, भावनिकही असू शकतात. त्यामुळे हे फिजिकल असतात म्हणजे शारीरिक असतात, इमोशनल असतात म्हणजे भावनिक असतात, आणि सायकोलॉजिकल वेलबिंग म्हणजे मानसिक स्वास्थ्य स्थैर्याशी संबंधित असतात. म्हणजे या तीन गोष्टीशी निगडीत ह्या सर्व ट्रिगर असतात. आता आपण थोडंसं त्याच्यामध्ये पुढे गेलं तर आपल्याला लक्षात येईल की कुठल्याही गोष्टीची माणूस भीती बाळगू शकतो, त्याला काही अपवाद नाही. म्हणजे एखादा धोकादायक प्राणी दिसला की झालं, त्याच्यामध्ये ती ट्रिगर निर्माण होऊ शकते, म्हणजे ती फिजिकल झाली. परिस्थिती जर ट्रिगर ठरते, तशीच ती भावनाही निर्माण करते, आणि त्या भावनेमधून त्याचे सेकंड इमोशनल होतं आणि मग मानसिक स्थैर्य त्याचं बदलतं. त्यावेळेला हा तिसरा प्रकार निर्माण होतो. आता खरोखरच फिअर सर्व्हायवल मेकॅनिझम आहे का? तर येस. म्हणजे भीतीचा मुख्य उपयोग म्हणजे हानी टाळणे, कमी करणे, अवॉइड करणे हाच आहे. आणि आपण परिस्थितीनुसार ते शिकत असतो. जसं म्हणजे एखादा अनुभव नसला किंवा असला तर त्याप्रमाणे ते बदलतं. आपल्याला जर समजा अनुभव असेल भूतकाळामध्ये, तर आपल्याला ती धोकादायक परिस्थिती आपल्याला कळत असते आणि ती धोकादायक प्रमाणे आपण कृती करतो. पण जर अनुभवच नसेल तर तोंड देण्यासाठी आपल्याकडे क्षमता आणि इच्छाशक्ती कमी असू शकते. आणि हा जर अनुभव जर आपण बघितला किंवा तो तात्काळ धोका आपण जर लक्षात घेतला, तर आपण त्या पद्धतीने प्रतिक्रिया करून प्रवृत्त करून जीव वाचवतो. म्हणजे रस्त्यामध्ये खड्डा आहे समजा, तर खड्डा असेल तर आपण काय करतो, तर बाजूला चुकवतो. प्राणी येत असेल तर झपाट्याने बाजूला होतो. आणि त्याच्यामुळे ही सर्वाईव्ह होण्याची एक यंत्रणा आहे असं आपण समजूया. आता याची मुळं काय आहेत? ती अतिशय खोलवर रुजलेली आहेत. म्हणजे ती इव्हॉल्युशनरी मुळं आहेत, म्हणजे उत्क्रांतीचा स्तर आपण म्हणूया. दुसरा म्हणजे बायोलॉजिकल लेवल म्हणजे जैविक स्तर म्हणूया. आणि एक्सपिरियन्सेस आणि एन्व्हायरमेंटल म्हणजे अनुभव, पर्यावरण. पर्यावरण म्हणजे आजूबाजूचा परिसर ह्याच्याप्रमाणे आहे. म्हणजे उत्क्रांतीचा म्हणजे मानवीच्या उत्क्रांतीमध्ये जे काही घडले आणि त्याची प्रक्रिया झाली, त्यामुळे त्याच्यात भीती निर्माण झालेली आहे. जैविक स्तरमध्ये म्हणजे बायोलॉजिकल लेवल, म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे अमाईल ग्लॅडा वगैरे जे आहेत त्याच्यामुळे जे काही होते, संरचना जी आहे मेंदूची त्याच्यामुळे होती ती. आणि एक्सपिरियन्स आणि एन्व्हायरमेंट म्हणजे भूतकाळामध्ये अनुभूती, परिस्थितीच्या आजूबाजूचे वातावरण ह्याच्यामुळे ज्या निर्माण होतात त्याच्या मागे ही भीती आहे. आता आपण थोडंसं डिटेलमध्ये आपण बघू शकतो. एक मिनिट हा जरा. पूर्वीचा आपला जो आदिमानव होता, जर बघितलं तर त्या बिचाराला सतत त्या वाघाची भीती, जनावरांची भीती, निसर्गाची भीती आणि या सर्व आपत्तींमधून त्याला वाचवण्याचा तो प्रयत्न करत असतो. त्यामुळे तो आपला धोका ओळखला की त्याला वाचवण्याचा लगेच प्रयत्न करायचा. आणि ते जे काही प्रतिसाद माणसामध्ये जे राहिलेले आहे, तो टिकून राहण्यासाठी त्याला आवश्यक कौशल्य होते आणि तो त्या पद्धतीने तो प्रतिसाद देत होता.
आता आधुनिक काळामध्येही धोके आहेत. म्हणजे कसे, युद्ध आहे, अन्न टंचाई आहे, डिजिटल फसवणूक आहे, हाणामारी चालू आहे, वगैरे वगैरे. पॅन्डेमिक होतं, तोही आहे. त्यामुळे धोका ओळखणे आणि त्याला प्रतिसाद देणे आजही तितकेच महत्वाचे आहे. पण त्याचा उत्क्रांतीच्या इतिहासामध्ये शास्त्रज्ञांनी असे निष्कर्ष केलेले आहेत की आधीच्या पिढीपासून नवीन पिढीकडे ही जी जीन्स आहेत ती हस्तांतरित होतात. आणि ती ज्या वेळेला ती हस्तांतरित होतात, नॉट ओनली हस्तांतरित, त्याचं म्युटिएशन पण होतं. आणि त्यामुळे मिश्रण होत राहिल्या कारणानं कालांतराने सातत्याने ते बदल दिसून येतात आणि माणूस आपल्याकडून, आपल्या पालकांकडून तो जीन्स प्राप्त करतो आणि तो पुढील पिढ्यांना पाठवत असतो. आणि त्यामुळे हळूहळू हा उत्क्रांतीमुळे पूर्वजांमध्ये असलेली भीती ही आजही आपल्या पिढीमध्ये ती संक्रमित झालेली आहे, असं एक जनरल दिसू शकतं. आता बायोलॉजिकल लेवलमध्ये काय होतं, तर आपल्याकडे बायोलॉजिकल मध्ये आपण तीन मेंदूचे विभाग जर बघितले की ज्याच्यामध्ये अमायग्डाला आहे, हायपोथॅलॅमस आहे आणि हायपोकॅम्पस आहे. आता हे महत्वाची एक संरचना आहे की ज्याच्यामध्ये हिपोकॅम्पसचं काय त्याची परिस्थिती आहे, तो काय करतो, तो लर्निंग आणि मेमरीमध्ये एक्सपर्ट आहे. म्हणजे तो लर्निंग आणि मेमरी जी आहे त्याच्यावरती तो लक्ष देतो. म्हणजे माहिती घ्या, स्मृतीमध्ये साठवून ठेवा. अमेलग्लाडा जो आहे तो आपल्या भावनाच्या स्मृतीशी निगडित आहे. म्हणजे इमोशनल मिनिंग, मेमरीज वगैरे ज्या आहेत त्याच्याशी तो निगडित असतो. आणि हायपोथॅलॅमस आहे जो हार्मोन्स निर्माण करतो. आणि त्याच्यामुळे म्हणजे झोप आहे, मूड आहे, भूक आहे, तहान आहे, आकर्षण आहे, रक्तदाब आहे, वगैरे वगैरे गोष्टी याच्यामुळे निर्माण होतात. आणि या तिघांचा जो समन्वय आहे आणि त्यामुळे ही बायोलॉजिकल लेव्हल आपल्याकडे परिस्थितीमध्ये आहे. आता आता आपण जर बघितलं तर लिम्बिक सिस्टीम मध्ये आपण जाऊया. एक मिनिट आपण पुढे जाऊया. आता सायकोलॉजिकल लेवल ही जी तिसरी जी लेवल आहे त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे लर्न बिहेवियर, म्हणजे लहान मुलगा जो आहे तो आपला मोठ्यांचं बघत असतो आणि त्यामुळे समजा वडिलांना काही जर भीती असेल, कोळ्याची भीती असेल, कोळी बघण्याची किंवा लिझार्डची, तर त्याच्यामध्ये तर ऑटोमॅटिकली येतं. त्याच्यात म्हणजे लर्न बिहेवियर असतं. दुसरं म्हणजे ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स, एखाद्याने कोणीतरी काहीतरी ट्रॉमा बघितलाय किंवा एखादा कुत्रा चावलेला आहे आणि मग ती त्याच्यामध्ये ती भीती निर्माण राहते. अशा पद्धतीने एक ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्समुळे पण असतं. आता कल्चर इन्फ्लुअन्समध्ये म्हणजे काय आहे? काही ठिकाणी, काही सोसायटीजमध्ये किंवा काही ग्रुपमध्ये एक सुपर नॅचरल एलिमेंट आहे किंवा काहीतरी साप वगैरे असे काही आहे, तर त्याची भीती घातली जाते. आणि त्यामुळे त्या इन्फ्लुअन्समुळे आपल्याला भीती एक निर्माण होते. अशा पद्धतीचे तीन त्याचे डायमेन्शन, आयाम आहेत. आता ही जी भीती आहे त्यावेळेला आपल्याकडे काय होतं हे आपण ह्याच्यामध्ये बघूया, की ज्याच्यामध्ये आपण सगळे ऐकतो की फाईट, फ्लाईट आणि फ्रीज रिस्पॉन्स निर्माण होतो. म्हणजे ते कार्य कसं चालतं ते बघूया. म्हणजे इथे कुठली तरी थ्रेट आहे समजा, तर ही एक थ्रेट असली की त्यामुळे जे निर्माण होतात ते हे फाईट, फ्लाईट आणि फ्रीज रिस्पॉन्स होतात. आता धोकादायक परिस्थितीमध्ये टिकून राहण्यासाठीच ही यंत्रणा आहे असं आपण 2 मिनिटं समजून घेऊया. आणि ती असते. आणि कारण काय आहे तर ह्या प्रक्रियेमुळे सिम्पॅथेटिक नर्व सिस्टीमद्वारे ती सक्रिय केली जाते आणि धोकादायक आणि तणावाच्या परिस्थितीमध्ये ती काम करायला लागते. म्हणजे ट्रिगर आली किंवा थ्रेट आली की हा रिस्पॉन्स आणि हे मेकॅनिझम सुरू होतं. आता हे मेकॅनिझम कसं सुरू होतं, तर त्याच्यामध्ये शारीरिक आणि फिजिकल, म्हणजे फिजिकल प्राणी समजा जवळ आला एखादा, म्हणजे समजा उदाहरणार्थ अ, कुत्रा आहे किंवा त्याची भीती वाटली, किंवा भावनिक आहे म्हणजे कसं काय, उदाहरणार्थ सार्वजनिक भाषण करायचं आहे आपल्याला, या परिस्थितीमध्ये हा आभास होता जो अमायग्लाडा जो आहे तो आपला हायपोथॅलॅमसला धोक्याचा सिग्नल पाठवतो, पॅनिक बटन दाबवतो आणि ऑटोमॅटिक नर्वस सिस्टीम त्यामुळे सक्रिय होते. आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममुळे शारीरिक बदलांना सुरुवात व्हायला लागते. आता आपल्याकडे आपण एक एक परिस्थितीचं आपण हे घेऊ, अंदाज घेऊया की आता फाईट मेकॅनिझम आहे. म्हणजे काय होणार, माणसाला लढाईची प्रक्रिया आहे. म्हणजे त्या माणसाला वाटते की आपल्याला जो काही धोका आहे तो आपण परतवून लावू शकतो. म्हणजे एखादा हल्लेखोर आहे, तो त्याचा प्रतिकार करायला तो तयार असतो.
म्हणजे त्यावेळेला काय होतं, आपल्या शरीरामध्ये जे बदल होतात ते म्हणजे हृदयाचे ठोके बदलतात, रक्तदाब वाढतो, स्नायूंना ऑक्सिजन पुरवण्यासाठी रक्तपुरवठा व्हायला लागतो, ताणतणाव हार्मोन्स सोडले जातात. कारण काय आहे, माणसाला पूर्वीसारखं माणसाला ऊर्जा निर्माण होते. त्याला पळायचं आहे, त्याच्यामध्ये स्नायूंमध्ये शक्ती यायला पाहिजे. प्युपल्स मोठी होतात, म्हणजे बुबुळं मोठी होतात, त्याला जास्त बघायचंय. आणि अशा पद्धतीने शरीरामध्ये बदल निर्माण होतात. इनफॅक्ट त्याचा श्वासोश्वास पण जलद होतो आणि तो ऑक्सिजन जो आहे तो स्नायूंना द्यायला लागतो. आणि अशा परिस्थितीमध्ये शरीरामध्ये एक बदल निर्माण होतो. आता त्याच्याऐवजी फ्लाईट रिस्पॉन्स आहे. आता अचानक ही प्रक्रिया ज्या वेळेला सक्रिय होते, त्याच्यामध्ये त्याला पळून जायचंय, त्याला धोका येतो, त्याला वाटतं की हा धोका टाळणं हे सर्वात उत्तम पर्याय आहे. ही एकदा ज्या वेळेला तो डिसिजन घेतो, त्यावेळेला म्हणजे काय करतात, समोरून म्हणजे समोर बैल येतोय, तो माणूस पटकन पळून जातो, बाबा नको अंगावर येतोय. त्यावेळेला इमिजिएटली शरीरामध्ये बदल व्हायला लागतात आणि मग तो काय होतात, हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वास वाढतो. परंतु या वेळेला त्याला धावायचंय, त्यामुळे त्याला गतीने धावण्यासाठी त्याला प्राधान्य दिले जाते. आणि आता काय होतं, ते पचनाची त्याला आवश्यकता नाही, त्यामुळे जे रक्तपुरवठा जात नाही आणि रक्तपुरवठा पचन संस्थेच्या ऐवजी त्याला स्नायूंकडे जातो, म्हणजे पचन संस्था हळूहळू मंदावते. घाम येतो. कशासाठी तर म्हणजे म्हणजे समजा ज्या वेळेला त्याला जलद हालचाली करायचे त्यामुळे शरीर थंड राहायला पाहिजे. अशा पद्धतीने शरीरामध्ये बदल निर्माण व्हायला लागतात. आता तिसरी गोष्ट म्हणजे फ्रीज रिस्पॉन्स. म्हणजे आता तो स्थिरच झाला, म्हणजे तो घाबरलेला आहे. त्यावेळेला लढणं आणि पळणं हे दोन्ही त्याला मान्य नाहीये. त्याला परिस्थितीने अडकल्यासारखं झालंय आणि थिजून गेलाय, म्हणजे असं समजूया. तर थिजून जाणे किंवा लपणे, मग ह्या वेळेला काय होतं, शरीर पूर्णपणे स्थिर होऊन जातं. धोक्याला किंवा शिकाराला स्वतःचे लक्ष वेधण्यापासून टाळण्यासाठी तो शांत बसतो. स्नायूंना ताण होतो, परंतु हालचाल होत नाही, हृदयाचे ठोके पण हळूहळू कमी होतात आणि तो ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करतो, श्वासोश्वास मंद होतो. अशा सगळ्या ज्या शरीरामध्ये जे बदल आहेत, त्या प्रक्रिया मेंदूच्या आदेशांवरती आधारित असतात आणि त्यामुळे त्या त्या परिस्थितीमध्ये म्हणजे फाईटमध्ये, फ्लाईटमध्ये आणि फ्रीजमध्ये, तर ह्या परिस्थितीमध्ये त्या परिस्थिती बदलतात. मेंदू त्याप्रमाणे कमांड देतो आणि बॉडी त्याप्रमाणे काळजीमध्ये बदल करून घेतो. आता हे आपण भीती, नंतर हे रिस्पॉन्स हे आपण बघितले. आता आपण हळूहळू जराशी पुढे जाऊया आणि आपण एन्झायटीकडे जाऊया. कारण आपल्याला फोबियामध्ये जाण्याच्या अगोदर पहिल्या एन्झायटी हा पण एक विषय समजून घेतला पाहिजे. आता एन्झायटी म्हणजे चिंता. याचा अर्थ म्हणजे काय? तर चिंता म्हणजे आपल्या शरीरामध्ये जशी जी भीतीची आपण जी बघितली, की ताणतणावाची जी नैसर्गिक प्रतिक्रिया आहे, तशीच भीतीची आपली प्रतिक्रिया जी आहे नैसर्गिक, ती चिंतामध्ये पण असते. ती साम फरक म्हणजे काय आहे? चिं भीतीमध्ये काय आहे? एक नोन आहे, आपल्याला माहिती आहे, बैल आहे, अमुक आहे, भावनिक भीती आहे, त्यामुळे नोन असते. चिंतेमध्ये जरा अनिश्चितता असते, म्हणजे अननोन किंवा इमॅजिनरी असते, अस्पष्ट असते, अनक्लिअर असते. काहीतरी पुढे होईल आणि त्यामुळे तो दीर्घकाळ तणाव राहायला लागतो. असा एक जराशी फरक जाणवतो. थोडासा फरक जाणवायला लागतो, कारण सिम्पथेटिक नर्वस सिस्टममध्ये भीतीला प्रतिसाद देते ते. दुसरा फरक जर बघितला, तर हे दिसला की तो आणि शरीराला कृतीसाठी सज्ज करते, पण त्याच वेळेला ती भीती गेल्यानंतर तो हळूच पुन्हा मागे येतो. म्हणजे त्या पूर्वीच्याच याच्यामध्ये येतो, स्टेजमध्ये येतो. वेगळ्या चिंतेमध्ये काय होतं, तर ती जरा अशी थोडी कॉन्स्टंट रूपमध्ये राहते, म्हणजे भीत लागतो तो प्रेझेंट त्या स्ट्रेसमध्येच राहतो. त्यामुळे आता म्हणजे आपण समजा जरी ट्रिगर काढणे आणि असणे याच्यामधला बघितलं चिंता आणि भीतीमध्ये, समजा अचानक कार वळली तुमच्याकडे अनपेक्षित, तर त्याच्यामुळे चिंता समजा जर येणार, गाडी आपल्यावरती आपटणार आणि अमुक तमुक, मग जाऊन दे बाबा, नको आपण घरातच बसून राहूया, ते दैनंदिन कामकाज आहे ते बिचारायचं कठीण होऊन जातं. ती सामान्यतः प्रत्येकाला अनुभवायला मिळते. परंतु ही जर ॲबनॉर्मल झाली तर मात्र ती कठीण होत असते. आता म्हणजे आणखीन एक उदाहरण आपण बघू शकतो. आता डॉक्टरांकडे डायगोनाइज होते आणि आपल्याला अहवालाची वाट बघतोय. तर त्यावेळेला काय होतं बाबा, थोडीशी काळजी असते, थोडीशी चिंता असते. बट दॅट्स ओके, म्हणजे त्याच्यानंतर ती निघून जाते. पण चिंता जर असेल तर मग त्याच्या डोक्यामध्ये तेच राहतं आणि मग डॉक्टरांकडे जायचंय की हीच चिंता त्याच्या डोक्यात होते आणि तो ग्राफ तसाच राहतो. आणि त्याचा कधी कधी मग अँझायटी डिसऑर्डरमध्ये पण त्याचं रूपांतर होतं. म्हणजे याच्यात सतत तो अस्वस्थ असतो, सतत चिंतेत पडलेला होतो, सतत काळजी असते. आणि अशा वेळेला बेस्ट वे इज दॅट त्यांनी कुठेतरी
मदत घेणं सायकॅट्रिस्टची किंवा सायकोलॉजिस्टची हे महत्वाचं आहे. आता चिंता ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आपल्या आयुष्याला, म्हणजे आपण जसं म्हणालो तशी ती प्रतिक्रिया आहे आणि ती अस्तित्वात नसती तर इनफॅक्ट प्रतिसाद देऊ शकला नसता. परंतु ही जास्त राहिली की जसं आपण बघितलं की त्यामुळे आपल्याला त्रास व्हायला लागतो आणि त्याच्यामुळून ती माणसाचं जीवनमान किंवा नैसर्गिकरित्या टिकून राहण्याचं ह्या गोष्टीच्या धोक्या स्वरूपात असल्या कारणानं तो अतिशय म्हणजे थोडक्यात त्याचं लाईफ जे आहे ते फरक पडतो आणि ते असह्य वाटू लागते. असं म्हटलं जातं की अमेरिकेमध्ये जवळजवळ 19% प्रौढ व्यक्तींना चिंतेची लागवण आहे आणि ते झगडत असतात. त्यामुळे योग्य प्रमाणात असेल तर ठीक, त्याच्यावरती आपण कार्यक्रम करू शकतो, परंतु जास्त जर नकारात्मक जीवनावर परिणाम असेल तर ती आरोग्यदृष्ट्या अतिशय हानिकारक आहे. एवढं आपण जर बघून आपण एन्झायटी मधून आपण आता फोबियाकडे वळूया. आता फोबिया म्हणजे काय? फोबिया म्हणजे विशिष्ट वस्तू म्हणजे स्पेसिफिक ऑब्जेक्ट, परिस्थिती म्हणजे सिच्युएशन आणि ऍक्टिव्हिटी याबद्दल तीव्र म्हणजे इंटेन्स, इरॅशनल आणि पर्सिस्टंट म्हणजे सातत्यपूर्व भीती ही जर सारखी वाटत असेल तर त्याला फोबिया असं म्हणता येईल. म्हणजे इट इज अन इंटेन्स, irrational आणि persistent fear of a specific object, situation or activity that poses little or to no actual danger असं म्हटलं जातं. आणि मग ते जास्त टिपिकल कॉजमध्ये झालं तर तो डिस्कम्फर्ट होतो. आता ह्याची वैशिष्ट्य आपण बघूया. म्हणजे या फोबियामध्ये आपण जनरल हे बघूया, त्याच्यामध्ये तीव्र भीती असते, म्हणजे तीव्र स्वरूपाची भीती असते आणि ती तर्कसंगत नसते, म्हणजे काय इरॅशनल असते, म्हणजे त्याला काही कधी कधी त्याला रॅशनॅलिटीच नसते. आता म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे देण्यात आलं, एखादा माणूस लिफ्टनी जाण्यामध्येच घाबरतोय. तर लिफ्टमध्ये लाखो करोडो लिफ्ट चालू आहेत जगामध्ये, पण हा माणूस बिचारा त्या लिफ्टमध्ये जात नाही आणि तो सरांनी सांगितल्याप्रमाणे 12 मजले 15 मजले चालायला लागतो आणि शेवटी तो दमतो आणि मग पुन्हा सरांकडे येतो. तर अशी देखील लोक असतात, म्हणजे बिचाऱ्याची त्याला त्याच्यातून या फोबियातून बाहेर काढलं पाहिजे अशा लोकांना. म्हणजे ते दैनंदिन जीवनावरती परिणाम होतो. आता ही सामान्य जी भीती असते आणि फोबिया याच्यामधला जो फरक आहे, तर त्याच्यामुळे त्याचं जे असतं ते आपण फरक जाणून घेऊया. ही सामान्य जी भीती असते ती तात्पुरती असते, ती एखाद्या विशिष्ट प्रसंगापुरती असते. पण हा फोबिया म्हणजे व्यक्तीच्या जीवनशैलीवरती कायमस्वरूपी परिणाम करते. म्हणजे त्याचं ते लाईफमध्ये ते इंटरफिअर करत असते. म्हणजे कधी कधी काही जणांना उंचीची भीती असते, तो उंची ठिकाणी तो जातच नाही. लिफ्टची भीती असते, तो लिफ्टमध्ये बिचारा जातच नाही. कधी कधी पालीची भीती असते, तर बायका त्या पाली बघून, पुरुष देखील पाली बघून किंचाळतात. अशा अनेक विविध विविध पद्धतीच्या लोकांना भीती असते. आता आपण भीतीचा हा जर ग्राफ बघितला, म्हणजे भीती, फोबिया आणि एन्झायटी, हा जो लाल जो दिसतोय आपल्याला तो फिअर आहे. म्हणजे तो शून्यापासून सुरू झाला, तो स्पाइक झाला म्हणजे तो अगदी वरपर्यंत गेला म्हणजे ट्रिगर असताना, आणि पटकन तो डाऊन झाला म्हणजे भीती गेली, संपला, म्हणजे तिथे संपली त्याची भीती, म्हणजे ट्रिगर गेला आणि तो संपली. एन्झायटीच्या काळामध्ये त्याची सुरुवात झाली, निळ्या रंगाचा आहे बघा, पण तो राहिलाय तिकडे, शेवटपर्यंत राहतोय, थोडा थोडा थोडा, भले त्याची तीव्रता कमी आहे पण तो मॉडरेट लेवलला त्याच्याकडे ती चिंता राहिलेलीच आहे. आणि फोबिया जर बघितला तर तो हिरव्या रंगाचा जो डॉट आहे, म्हणजे एखादी ऍक्टिव्हिटी एखाद्याच्या मनामध्ये आली आणि ती ट्रिगर झाली ते झाली की तो वरती जातो, तो स्टेडी राहतो, जोपर्यंत तो ट्रिगर आहे तोपर्यंत राहतो. अशा पद्धतीचा हा ग्राफ आहे. म्हणजे लाल रंगाचा आहे तो फिअर आहे, निळ्या रंगाचा आहे तो एन्झायटीचा आहे, आणि हिरव्या रंगाचा डॉटेड मध्ये आहे तो फोबियाचा आहे. आता आपण पुढे जाऊया आणि त्याच्यामध्ये मुख्य वैशिष्ट्य काय आहेत ती बघूया. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे इररॅशनल फिगर म्हणजे अतर्कनीय, म्हणजे वास्तव धोक्याने ते वास्तव धोका नाहीच आहे त्याच्यामध्ये. म्हणजे एखाद्याला पालीची भीती आहे, म्हणजे एकदम इरॅशनल आहे, आणि या निरुपद्रवी पालीला पाहून तो घाबरून जातो. ती पाल बिचारी काय करणार, पण तरी देखील तो घाबरून जातो, किंचाळतो, ओरडाडी करतो, दरवाजा बंद करतो, वगैरे वगैरे. त्याच्यामुळे काय होतं, हा अवॉइडन्स बिहेवियर, म्हणजे त्या शक्य त्या
प्रमाणामध्ये ही जी ज्यांना फोबिया असतो त्या परिस्थितीपासून आणि त्या वस्तूपासून लांब आणण्याचा प्रयत्न करतात किंवा कधी कधी ओरडतात ही जसं त्याप्रमाणे. त्याची इंटेन्सिटी लेवल म्हणजे ज्याची जी तीव्रता आहे ती त्याची वेगवेगळ्या प्रकाराने प्रकट होते. म्हणजे आता काही जण काय असतात की विमानाने जाण्याची भीती आहे त्याला. तर त्यांना विमानाची जरी भीती असली आणि तर ते चढत पण नाही. तर त्यामध्ये दोन पद्धतीची लोक असतात ह्या इंटेन्सिटीमध्ये. म्हणजे विमानामध्ये काही जण जर जायचंच असेल तर ते बारकासा विमान प्रवास करतात. अशीही माणसं असतात पण त्यांना भीतीही असते पण तरी देखील जातात. व्हेरॅज काही जण माणसं जी असतात ते विमानात चढतच नाही. नॉट ओनली दॅट ते विमान बघितलं एरोड्रम बघितला की तो घाबरायला लागतो. म्हणजे त्याची इंटेन्सिटी लेवल जी आहे ना ती बदलते. आता त्याची तीव्रता जी आहे ती इतर गोष्टींवरती पण अवलंबून होते. म्हणजे ती किती वेळ राहते किंवा म्हणजे लहान प्रवास आहे म्हणजे छोटासा प्रवास करायचा आहे का मोठा प्रवास करायचा आहे किंवा एक कोळी आहे का एक पाल आहे का 10 पाली आहे वगैरे वगैरे. म्हणजे मला लिफ्ट मधून एकच मजल्याला जायचं ठीक आहे. 100 मजले जायचंय अरे बापरे असं होतं. तर हा जो काही फरक आहे याची तीव्रता म्हणालो. आणि त्याच्यानंतर आपण जाऊ शकतो ते या इमोशन्स वरती. म्हणजे इतर लोकांना जे काही इमोशन होतात त्याच्यामुळे यांच्यावरती ज्या होत असतात त्याच्यामुळे जे जाणवत नाही. परंतु इतरांना मानसिक विकार असले की मग ह्याच्यावरती जे डिप्रेशन म्हणजे ह्या व्यक्तीवरती डिप्रेशन आणि वैयक्तिक विकाराचा धोका असतो. आणि हा अफेक्टिंग अदर्स इमोशन पद्धतीचा फोबिया आहे. गंमत वाटेल की अमेरिकेमध्ये जवळजवळ 12.5% प्रौढ व्यक्तींना आयुष्यात एक फोबियाचा अनुभव आहे. अशा पद्धतीचा हा फोबिया आहे. आपल्याला याच्यावरती पुढे आपण जाऊन याची कारणं बघूया. ते फोबिया का निर्माण होतो. याला जेनेटिक आणि बायोलॉजिकल फॅक्टर आहे जसं मगाशी आपण भीतीबद्दल बोललो होतो. म्हणजे अनुवांशिक आणि जैविक घटक आहेच. म्हणजे हा जो आहे तो काही जणांना जेनेटिकली असतो म्हणजे अनुवांशिकच असतो. म्हणजे एखाद्या बिचाराला पालकाला समजा असेल तर तो लहान त्याच्या मुलालाही असण्याची शक्यता होऊ शकते. दुसरा म्हणजे बायोलॉजिकल म्हणजे मेंदूची रचना म्हणजे समजा अमायगडाला समजा जर जास्त तो ऍक्टिव्ह असेल क्रियाशील असेल तर एक त्याला प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. त्याचप्रमाणे कधी कधी काही जणांचे सेरोटोनिन डोपामाइन वगैरे हे जे काही न्यूरो ट्रान्समीटर असतात यांच्यामुळे त्यांचे मूड आणि भावनिक प्रतिक्रिया यांच्यामध्ये अडचणी येऊ शकतात. आणि त्याच्यामुळे हा जो काही एक बायोलॉजिकल प्रॉब्लेम आहे तो एक निर्माण होऊ शकतो. आता हा झाला जेनेटिक आणि बायोलॉजिकल फॅक्टर. त्यानंतर येतो तो ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स. काही जणांना डायरेक्ट आघात झालेले असतात किंवा ट्रॉमॅटिक इव्हेंट असतात. म्हणजे काय एखादा ट्रॉमा त्यांनी अनुभवलेला असतो. म्हणजे एखाद्या कुत्र्याने चावला एखाद्या माणसाला झालं त्याचा कुत्र्याबद्दल त्याचा फोबियास निर्माण होऊ शकतो. असतोच असं नाही होऊ शकतो. म्हणजे थोडक्यामध्ये तो ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्समुळे असू शकतो. किंवा एखाद्याने अपघात बघितला त्यामुळे त्या ट्रॉमामुळे होणारी जी गोष्ट आहे त्याच्यामुळे होणारा जो फोबिया आहे दॅट इज कॉल्ड एज ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स. आता तिसरा जो आहे दॅट इज अ लर्न बिहेवियर. म्हणजे काय शिकण्यामुळे म्हणजे दुसऱ्याच्या शिकवण्यामुळे किंवा शिकण्यामुळे आणि आपण जे काय म्हणतो म्हणजे क्लासिकल कंडिशन जसं म्हणतात तर तो एक विकसित होऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ क्लासिकल कंडिशनमध्ये म्हणजे काय एखादी व्यक्ती समजा एखादी अप्रिय किंवा भयानक अनुभवाशी जोडते. म्हणजे विमानाने प्रवास करते आणि त्याला पॅनिक अटॅक येत असेल तर ती त्याचा संबंध ते विमानाच्या प्रवासाशी पण लावू शकतो आणि त्याच्यामुळे आणखीन विमानाचा पण फोबिया येऊ शकतो. म्हणजे थोडक्यामध्ये ते कंडिशनिंग होत असतं. म्हणजे जसं ते आपल्याला उदाहरण माहिती आहे फ्राईडने केलेलं की म्हणजे त्यांनी कुत्रा घंटा वाजवली आणि मग तिचं लाळ येते त्याच पद्धतीने म्हणजे ते कंडिशन होऊन जातो. तर लर्न बिहेवियर दिस बिकम्स अन अ लर्न बिहेवियर. किंवा कधी कधी काय होतं दुसऱ्याला फोबिया होतो आणि मग तो ह्याला इंड्यूस करतो. त्यामुळे पालक किंवा जवळच्या कुटुंबातल्या सदस्यामुळे त्याच्यामुळे होणारच असतो. त्याच्यानंतर त्याला सांस्कृतिक एक सामाजिक प्रभाव पण असतो. म्हणजे सांस्कृतिक घटक म्हणजे काय की एखादा समाज किंवा एखादा ग्रुप त्याच्यावरती कसा प्रतिक्रिया करते त्याचाही प्रभाव पडतो. म्हणजे एखाद्या संस्कृतीमध्ये सापांना धोका मानले जाते झालं की त्याच्यामुळे बाकीच्यांना पण त्याचा फोबिया एक निर्माण होऊ शकतो. तर या रीतिरिवाजांमुळे आणि जीवनातल्या घटनांमुळे देखील
या प्रतिक्रियांचे वेगवेगळे आजार होऊ शकतात. त्याचप्रमाणे सामाजिक प्रभाव म्हणजे पियर प्रेशर एक असतं, म्हणजे मैत्री, आपल्या मित्रांचं वर्तन, मैत्रिणींचं वर्तन याच्यावरती सुद्धा एक फोबिया फोबिया विकसित होऊ शकतो. म्हणजे एखाद्या मित्राने भीती निर्माण केली, भूताची दाखवली, अंधाराची दाखवली, की आणखीन कसली, की तो दुसऱ्या माणसामध्ये येऊ शकतो. म्हणजे दॅट इज कॉल्ड एज ना लर्न बिहेवियर. म्हणजे थोडक्यामध्ये हे आपले आपले हे तीन कॅरेक्टरिस्टिक्स किंवा हे जे कॉजेस आहेत हे आपण आता बघितलं. आता आपण थोडं जर अशी पुढे जाऊया आणि शारीरिक लक्षणं जी आहेत ती काय असतात ती एक बघूया. आता यांना विशिष्ट परिस्थितीमध्ये तीव्र भीतीची एकदा का फोबिया असेल एखादा, तर मग त्याच्यावरती परिणाम म्हणजे काय होतं, तर रॅपिड हार्टबीट होतात, स्नायू ताठ होतात, किंवा श्वासोश्वास जास्त होतो, त्यांना पॅनिक अटॅकचा भीती येते, अशी गंभीर लक्षणं दिसतात, थरथर व्हायला लागते, छातीत दुखायला लागतं, त्यांना परिस्थितीपासून वेगळं वाटायला लागतं. त्यामुळे अशा परिस्थितीच्या लोकांना रॅपिड शारीरिक लक्षणं दिसू शकतात. त्यामध्ये कधी कधी नवशा पण येतो किंवा डिझीनेस येतो, शॉर्ट ते गुदमरून जाऊ शकतात. तर हे काहीतरी फिजिकल ताण म्हणा किंवा फिजिकल सिमटम्स त्यांच्यामध्ये दिसतात. आणि त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये भावनिक ताण ही निर्माण होऊ शकतो. तर हे भावनिक ताण म्हणजे काय, तर म्हणजे इंटेन्स एक्झाइट, म्हणजे तीव्र चिंता होते, ते अतिशय घाबरून जातात बिचारे, त्यांना भीतीसमय असह्य आहे वाटतं, म्हणजे दे बिकम जस्ट पॉवरलेस, की काय आपलं समर्थच नाहीये. आणि नियंत्रणाचा अभाव, नो कंट्रोल, म्हणजे काय आहे, काही जणांना अनरिझनेबल वाटतं आणि त्याच्यामुळे ते, जरी ही भीती तर्कहीन आहे, इरॅशनल आहे, तरी देखील ते नियंत्रितच करू शकत नाही. मग आता ह्याचे आपण वर्गीकरण करूया. त्याचे तीन महत्वाचे वर्गीकरण आपण करू शकतो. त्यातला पहिला जो आहे तो विशिष्ट वस्तू किंवा विशिष्ट परिस्थितीशी आहे. म्हणजे उदाहरणार्थ हे जे काही आता आपण स्क्रीनवरती बघतोय त्याप्रमाणे त्या वस्तूशी संबंधित असतात. म्हणजे एखादा प्राणी आहे, म्हणजे साप आहे, कुत्रे आहे, कोळी आहे, नैसर्गिक एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे परिस्थिती आहे, उंची आहे, वादळ आहे. नंतर आर्कोफोनिया म्हणजे हे स्पायडर्सच्या बद्दल आहे. सेनोफोबिया म्हणजे डॉग्स बद्दल आहे. हेमोफोबिया म्हणजे काही जणांना रक्ताच्या संबंधित असतात, काही जणांना सिच्युएशन रिलेटेड असतात, म्हणजे फ्लाइंग म्हटलं की नको रे बाबा, ड्रायव्हिंग म्हटलं तर नको, किंवा काही जणांना एन्क्लोज स्पेसेसमध्ये. नंतर काही जणांना इंजेक्शनचं असतं, म्हणजे त्याच्यामध्ये इंजुरी आहे, निडल आहे, मेडिकलची प्रोसिजर होणार आहे, त्याची भीती असते. काही जणांना ह्या नॅक्टोफोबिया म्हणजे डार्कमध्ये, म्हणजे काळोखामध्ये त्याचा फोबिया असतो, म्हणून ते लाईट लावून बसू शकतात, आपले झोपतात. ॲक्रोफोबिया म्हणजे हाईट्स आहे. ॲक्वाफोबिया वॉटरचा आहे. अशा अनेक पद्धतीचे, जे हे स्पेसिफिक त्यांच्या गोष्टीमध्ये किंवा वस्तूमध्ये किंवा परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचे फोबिया असू शकतो. आता दुसरा जो आहे तो सामाजिक आहे, म्हणजे तो सोशल आहे. म्हणजे कसा, म्हणजे त्याला पब्लिक स्पीकिंग, म्हणजे कुठेतरी सामाजिक ठिकाणी त्याला उभं केलं आणि लोक नकारात्मकरित्या बघतील किंवा आपलं काय होईल असं त्या व्यक्तीला वाटत असतं. आणि त्याच्यामुळे त्याची सामाजिकरित्या तो संपर्क टाळण्याचा प्रयत्न करत असतो. नको रे बाबा, इथे नको जायला, हे जाहीर भाषणाची भीती आहे म्हणून. किंवा इतरांसमोर खाणे आणि पिण्याची भीती, असं देखील काही जणांना वाटत असतं, की आपण जर सांडवलं तर काय होईल, आपण बरोबर पितोय की नाही पाणी बरोबर, नाही तर सांडलं तर काय होईल, लोक काय म्हणतील. किंवा स्ट्रेंजर बरोबर, अनोळखी लोकांशी संवाद कसा साधणार, हा माणूस आपल्याला काय म्हणेल, मी का बोलू, ह्याची त्यांना ह्याने, त्यामुळे तो अस्वस्थ होतात आणि ते टाळमटाळ करतात. म्हणजे हा जो काय आहे हा सोशल फोबिया. आणि हा ॲगोराफोबिया म्हणजे परिस्थितीची भीती आहे, जिथे पळून जाणे कठीण होऊन जाते, म्हणजे मदत मिळणेच ही अवघड होईल असं ज्या वेळेला वाटतं. म्हणजे कसं काय, की ओपन स्पेसेसमध्येच जायला घाबरतो, किंवा क्राऊडेड प्लेसेसमध्ये दोन्ही बाजूला, म्हणजे ओपन मैदानामध्ये जायला असं घाबरतो, अरे आपल्या बाजूला कोणीच येणार नाही, किंवा क्राऊडेड प्लेसेसमध्ये माझं काय होईल, ह्याच्यावरती जाण्याची जी भीती असते
तर गर्दीच्या ठिकाणी पण जायचं, मोकळ्या ठिकाणची पण भीती असते, मोकळ्या जागांची पण भीती असते, आणि एकट्याने बाहेर पडण्याची भीती असते. म्हणजे त्याला एकट्याला वाढलं तर आपल्याला अडचण आली तर मदत करणं कठीण होईल, आणि त्यामुळे ही जी फोबिया झालेली माणसं असतात ती अनेकदा घर सोडणेच पूर्णपणे टाळतात, आणि त्यांना दैनंदिन जीवनात म्हणजे अतिशय मर्यादा येतात. आता याच्यात विविध पद्धती आहेत. या ट्रीटमेंट करण्यासाठी विविध पद्धती आहेत. त्या कुठल्या आहेत त्या आपण बघूया. म्हणजे एक तर कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी म्हणजे सीबीटी म्हणा. आता याच्यामध्ये म्हणजे काय आहे, आपण त्या तर्कहीन जे काही विचार आहेत त्याला चॅलेंज करायचं, आणि त्याचे वास्तववादी काय आहे हे एक बघायचं, आणि बॅलन्स विचार करून आपण त्यामध्ये केलं जातं, त्याच्यात म्हणतात सीबीटी. एक्सपोजर थेरपीमध्ये म्हणजे काय, जी भीती वाटते त्याला आपण टप्प्याटप्प्याने समोर जायचं. म्हणजे बाबा लिफ्टची भीती वाटते, पहिल्यांदा लिफ्टचं चित्र बघ, बटन दाब, हळूहळू आत जा. ही अशा पद्धतीची एक्सपोजर थेरपी केली जाते. फ्लडिंग थेरपी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, लहानपणी पोहायला येत नसताना पटकन डबा बांधायचा आणि आतमध्ये ढकलून द्यायचे. म्हणजे ते एकदम भीतीला समोरच जाऊन टाकायचं. अशा पद्धतीची पण थेरपी आहे. नंतर मेडिकेशन म्हणजे औषधोपचार, बाबा त्याला पर्टिक्युलर काहीतरी औषधं द्यायचं, अँटी डिप्रेशन द्यायची, एन्झायटी रिलीफ द्यायची, त्यामुळे न्यूरो ट्रान्समीटर नियंत्रित होते. अशा पद्धतीचे औषधं देऊन केले जाते. तर व्हर्च्युअल रियालिटी थेरपी म्हणजे आधुनिक उपचार. म्हणजे ही तर एकदम आधुनिक झालेली आहे की व्ही आर चे हे बघून, लावून, गॉगल लावून आपण बघू शकतो. हे तुम्ही बघितलं असेलच मॉलमध्ये वगैरे. तर त्याच्यामध्ये ऍक्च्युली व्ही आर बघून आपण ती परिस्थिती निर्माण करू शकतो, आणि मग त्या माणसाला हळूहळू ती थेरपी देऊन त्याच्यातून त्याला बाहेर काढू शकतो. ही एक उपचार पद्धती आहे. हिप्नोथेरपी आहेतच की ज्याच्यामध्ये हिप्नोसिस केलं जातं, आणि मग त्याच्यामुळे ती एक काढली. तर ही एक आहे. सपोर्ट ग्रुप आहे. आता सपोर्ट ग्रुप म्हटल्यावरती म्हणजे त्या पद्धतीच्या लोकांनी एकत्र बनायचं, त्यांचा अनुभव शेअर करायचा, आणि मग त्याला गटचर्चा करायची, एक सेल्फ हेल्प हेल्प सारखं करायचं, आणि मग त्या पद्धतीने त्याला त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने करू शकतो. काही जण सेल्फ हेल्पमध्ये पुस्तकं पण वाचतात आणि स्वतःच ठरवतात, मी माझ्या दृष्टीने करून टाकतो, आणि मग हळूहळू तो स्वतःहून टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन करून तो करत असतो. आणि सर्वात शेवट जी आहे ती माइंडफुल आणि रिलॅक्सेशन टेक्निक. म्हणजे जे आपण आता थोड्याच वेळामध्ये आणि थोडक्यामध्ये बघणार आहोत, की ज्याच्यामुळे आपण कसा फोबिया काढू शकू मनामधून, याबद्दल आपण विचार करूया. माइंडफुलनेस आणि रिलॅक्सेशन टेक्निकमध्ये म्हणजे काय, पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या म्हणून सांगितलं जातं. पण लक्ष द्या म्हणजे नवीन माणसाला लक्ष द्या आणि ध्यान द्या हे माहीतच नसतं. पण आतापर्यंत त्यांनी लक्षच दिलेलं नसतं कशावरती. तो असाच चालू असतो, जग चालू असतं त्याचं. मग त्यावेळेला आपण त्याला प्रथम आवाजावरती लक्ष देण्याचा व्यायाम करू शकतो. म्हणजे काय करायचं, तर मोबाईलमध्ये घंटेचा आवाज घ्या, कसला तरी नाद घ्या, सुमधून नाद, आणि त्याच्यावरती त्यांनी शांतपणे डोळे मिटून त्या आवाजावरती लक्ष द्यायचं, आणि हळूहळू त्याच्यावरती प्रोग्रेस निर्माण करायचा. आणि की बाबा ठीक आहे, तुझं आता पहिली स्टेज झाली की तू आवाजावरती आता लक्ष द्यायला लागला. हळूहळू त्याच्यामध्ये म्हणजे अटेन्शन सेंटर जे आहे मेंदूमधलं, त्याच्या वरती काम करणं हे सुरू करू शकतो आपण. आणि हळूहळू त्याच्यावरती काम करण्यासाठी त्याच्या लक्ष आता नंतर श्वासावरती नेऊ शकतो. म्हणजे काय करायचं बाबा, आपण आपल्याला सगळ्यांना माहीत असेलच की आपण छातीवरती एक हात, पोटावरती हात ठेवून श्वास कसा चालतो हे बघायला. तर ज्या वेळेला आपल्याला नाकाच्या खाली श्वास दिसत नसतो, म्हणजे समजत नसतो, जाणत नसतो, त्यावेळेला ही एक पद्धत आपण जाणू शकतो, की ज्यामुळे आपण हळूहळू श्वास समजू शकतो. आणि मग नंतर आपला श्वास ओठाच्या वरती आणि नाकाच्या नाकपुड्याच्या खाली श्वास बघायचा, आणि मग छोट्याशा आलंबनावरती आपण त्याच्यावरती लक्ष देऊ लागतो, आणि श्वासावरती लक्ष देण्याची ही प्रक्रिया सुरू करतो. हे दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, कारण दॅट इज द बेस लाईन. कारण त्याशिवाय एकदम बॉडी स्कॅन आणि पुढे जे आपल्याला जायचं आहे ते करण्याच्या अगोदर एक 10 मिनटं, 15 मिनटं हळूहळू ह्याच्यावरतीच जर लक्ष दिलं तर आपली सजगता वाढवायला लागते, आपलं अटेन्शन वाढायला लागतं, आपलं ध्यान देण्याचं लक्ष लागतं. आणि त्यामुळे आपल्याला फायदे हे नक्कीच होतात. कारण त्या काळामध्ये ज्या वेळेला आपण
कॉन्सन्ट्रेट होऊन काम करू शकतो, ध्यान देऊन काम करू शकतो आणि त्यामुळे शारीरिक सुधारण्यामध्ये मदत पण होते. त्यामुळे एकाग्रता पण वाढते. आपल्याला भावना समजून घेतो आणि त्याचा प्रभावीपणे उपयोग करणं जे आहे ते कळू लागतं. आता हे एकदा झालं की मग आपण एकाग्रता ध्यान करू शकतो. आता एकाग्रता ध्यान करणे म्हणजे काय? तर एकाग्रता ध्यान करायचं आहे म्हणजे आपल्याला, एक मिनिट सॉरी, एकाग्रता ध्यान म्हणजे माहिती आहे की आपण शांतपणे बसून राहायचं. ते आपण खुर्चीतही बसू शकतो, जमिनीवरही बसू शकतो. पहिल्या आपले कपडे जे आहेत ते सैल झालेले आहेत की नाही, दागिने वगैरे आहेत ते सैल आहेत की नाही बघावे, कुठे ताण नाही की नाही बघून घ्यावा. आणि त्यानंतर हळूहळू श्वासावरती लक्ष ठेवणे आणि त्याचं एकाच अवलंबनावरती लक्ष ठेवून नैसर्गिक श्वास कसा चाललाय त्याकडे लक्ष देणे. अशा पद्धतीने एकाग्रता साध्य करण्याचा प्रयत्न करायचा. त्यावेळेला आवाज येतील, तर आवाज आलाय हे मान्य करायचं. मनात विचार येतील, तेही मान्य करायचं. हा विचार आहे, विचारापासून अलग व्हायचं आणि त्यानंतर पुन्हा एकाग्रता करून आपण एकाग्रता ध्यान करू शकतो. त्यामुळे आपलं अटेन्शन सेंटर जे आहे ते विकसित होऊ शकतं. पण त्याच वेळेला आपल्याला दोन गोष्टींवरती काम करायचं आहे आणि ते म्हणजे येणाऱ्या मनातले विचार आणि येणाऱ्या मनातल्या भावना. आता ते आपण साक्षी ध्यान करत असतानाही सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे साक्षी ध्यान करताना आपण काय करतो, तर त्याच पद्धतीने बसतो. हळूहळू आपण बाहेरचे परिसरामधले आवाज बघायला लागतो, ऐकायला लागतो, जाणायला लागतो. लांबचा आवाज, जवळचा आवाज, कारचा आवाज, स्कूटरचा आवाज, बोलण्याचा आवाज. आपलं लक्ष तिकडे हळूहळू करून मग आपण शरीरावरती आपण आणतो. शरीरावरती आल्यावरती आपण शरीरामधल्या संवेदना बघायला लागतो. कारण संवेदना ह्या ज्या काही रासायनिक प्रक्रिया होत आहेत आपल्याला मनामधल्या विचारांमुळे, त्याच्यामुळे भावना निर्माण होत आहेत, त्याच्यामुळे ज्या रासायनिक प्रक्रिया होत आहेत, त्यामुळे ज्या संवेदना होत आहेत, संवेदना म्हणजे स्पर्श संवेदना ही सर्वात जाणीव होणारी महत्वाची गोष्ट आहे, जी स्पर्श संवेदना करू शकतो. कुठे ताण येतोय का, त्याचप्रमाणे कुठे दडदड होते आहे का, थरथर होते आहे का, घाम होते आहेत का, वगैरे वगैरे ह्या ज्या संवेदना आहेत ह्या आपण बघायला लागतो. आणि मग आपण शरीरामध्ये आपल्या पायाच्या पासून पाठीप्रमाणे कमरेवरती, छातीपोटावर, दोन्ही हातावरती, मानेमध्ये, चेहऱ्यावरती, सर्वच आणि डोक्यावरती केस असतात त्या ठिकाणी आपण संवेदना बघून काय होत आहेत त्या संवेदना बघणं आणि त्याला प्रतिक्रिया न करणं, म्हणजे त्याचा ऍक्सेप्टन्स करणं. ठीक आहे बाबा, ही संवेदना आहे, मान्य आहे, आणि त्याप्रमाणे आपण संवेदनांवरती लक्ष देऊन आपण संवेदना ऍक्सेप्ट करायला लागतो आणि साक्षी भाव आपल्यामध्ये निर्माण करतो. आता त्याच वेळेला आपल्या मनामध्ये विचार यायला लागतो. तो देखील विचार आपण साक्षी भावाने बघायचा. हा वाईट विचार, हा नको विचार, हा चांगला विचार, हे न बघता हा विचार आहे. आणि मग विचारापासून अलग होण्याची जी काही आपली टेक्निक्स आहेत, बाबा हा मीचा विचार आहे, कुठल्या मीचा विचार आहे, किंवा हा विचार आहे का ला ला म्हणजे भूतकाळातला आहे का भविष्यकाळातला आहे. म्हणजे ही विचारांची जी सजगता आहे ती साक्षी ध्यान अधिक विचारांची सजगता ही आपण त्याच वेळेला करू शकतो. आणि त्याच वेळेला भावनांची सजगता करू शकतो, कारण या विचारांमुळे जे काही भावना निर्माण होतात, म्हणजे अचानक क्रोध आहे, चिंता आहे, काळजी आहे, तर ती ही भावना निर्माण झाली आहे, त्याला आपण मार्क देऊ शकतो, भावनेपासून अलग होऊ शकतो. ज्या काही चिंतातूर असलेल्या भावना आहेत त्याच्यावरतीही आपण काम करू शकतो. आणि भावना ह्याला एक नाव देऊन आपण ही भावना करू शकतो आणि ह्या पद्धतीने आपण एक साक्षी ध्यान परिपूर्णरित्या आपण पूर्ण करू शकतो, की ज्यामध्ये संवेदना, त्यानंतर मनातले विचार, भावना यांच्याबद्दल राहून याच्याबद्दल साक्षी ध्यानाने त्यावरती विचार न करता ऍक्सेप्ट करून आपण साक्षी ध्यान पूर्ण करू शकतो. आता साक्षी ध्यानानंतर जो येतो ते महत्वाचा टप्पा, जो तिसरा ध्यान म्हणजे आपलं कल्पना ध्यान. एकाग्रता हे एक म्हणतो, साक्षी ध्यान दुसरं म्हणतो आणि कल्पना ध्यान. आता कल्पना ध्यान जे आहे त्याचा उपयोग आपल्याला या फोबिया काढण्यासाठी आपला होऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ काय करायचंय, कल्पना ध्यानामध्ये आपण काय करतो, जसं साक्षी ध्यानामध्ये आपण केलं त्याचप्रमाणे करायचंय, पण तुझ्या पुढली स्टेज म्हणजे ज्या काही गोष्टींबद्दल
आपल्याला कल्पना करू शकतो त्या करणे. म्हणजे उदाहरणार्थ काय आहे? तर म्हणजे आता आपल्याला एखाद्या माणसाला संभाषण करण्याचं भीती वाटते किंवा भाषण देण्याची भीती आहे. तर त्यावेळेला त्यांनी ती तशीच्या तशी कल्पना करू शकतो. आणि आपण आज भाषण द्यायला चाललेलो आहोत. भाषण माझं पाठ आहे. आपण स्टेजवरती उभे राहत आहोत. व्यवस्थित भाषण करत आहोत. लोक आपल्याला भाषण ऐकत आहेत, टाळ्या वाजवत आहेत आणि आपण आपल्या सीटवरती जात आहेत आणि लोकांनी आपल्या भाषणाची स्तुती केलेली आहे. अशा पद्धतीचं जे कल्पना ध्यान आपण करू शकतो आणि आपण त्या फोबियावरती मात करू शकतो. कारण हे कल्पना ध्यान जे आहे हे स्पोर्ट्समध्ये वगैरे चिकार वापरलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ खेळाडू आहे आणि त्याला खेळाडूला समजा जायचं असेल मॅचला वगैरे, तर त्याच्या अगोदर त्याला स्नायूंची बळकटी करणे किंवा रनर असेल तर त्याची स्नायूंची बळकटी करणे, लवचिकता आणणे, ह्याच्यासाठी ती कल्पना जर दिली तर विज्ञानाने असं प्रूव्ह केलेलं आहे की त्यामुळे स्नायूंमध्ये फरक पडतो. त्यामुळे ह्या कल्पना ध्यानाचे हेही फायदे आहेत, तेही आपण करून घेऊ शकतो. आणि प्लस हे जे काही फोबिया आहे हा जो निर्माण झालेला असतो त्या माणसामध्ये हाही काढून टाकू शकतो. आता ह्या कल्पना ध्यान आपण केल्यामुळे आपल्याला स्वतःलाही फायदा होऊ शकतो. म्हणजे आपण स्वतःलाही कल्पना करू शकतो, माझं शरीर चांगलं आहे, माझं शरीर सजग आहे, मी निरोगी आहे, रक्तप्रवाह चांगला आहे, मेंदू निरोगी आहे, मेंदूमध्ये माझ्या अमायग्लाडाची साईज कमी झालेली आहे, माझी स्मरणशक्ती वाढलेली आहे. त्याचप्रमाणे हृदय आणि फुफ्फुसही व्यवस्थित चालू आहे, कंठ माझा चांगला आहे, पचनशक्ती चांगली आहे, हात पायाचे स्नायू चांगले आहेत, ते निरोगी आहे. त्यानंतर माझे इतर जे काही गोष्टी आहेत, म्हणजे रक्तप्रवाह व्यवस्थित चालू आहे, पांढऱ्या पेशींची निर्मिती होते. अशा पद्धतीने आपल्याला ॲडव्हान्टेज मिळून हे कल्पना ध्यानातून आपण चिकाशा गोष्टी करू शकतो. आणि नक्कीच हे जर पहिले 1, 2, 3, 4, 5 आपण स्टेज केल्या, तर ज्या माणसाला फोबिया आहे त्या माणसाला आपण कल्पना ध्यानाच्या तर्फे त्याचं निर्मूलन करू शकतो, त्याच्यातून त्याला बाहेर काढू शकतो. कारण जर त्याला त्या भावना जर निर्माण झाल्या तर त्या भावनांमुळे जे शरीरावरती परिणाम होणार आहेत ते शरीराचे परिणाम तो एकदा का ऍक्सेप्ट करायला लागला की हळूहळू ह्या भावनांचा निचरा होऊ शकतो, मनातल्या विचारांचाही निचरा होऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे त्यांनी पॉझिटिव्ह पद्धतीने जर असं जर काढलं, म्हणजे जर विचार केला, लिफ्टच्या बाबतीमध्ये असेल तर त्या पद्धतीने त्यांनी कल्पना ध्यान केलं तर निश्चितच त्याला फायदा होईल व तो त्याच्यातून बाहेर येईल. आणि त्यानंतरचा जो शेवटचा टप्पा आहे तो करुणा ध्यान. आपल्याला आपल्या मनामध्ये लोकांविषयी क्षमा, शांती, ग्रॅटिट्यूड, आनंद, शांतता, हे जे काही चांगले विचार आहेत, सुविचार आहेत, हे मनामध्ये आणले पाहिजेत. हे धारण केले पाहिजेत. कारण प्रत्येक माणसाच्या मनामध्ये काही ना काहीतरी आघात झालेला असेल, कोणीतरी त्याला त्रास दिलेला असेल. तर अशा परिस्थितीमध्ये जर त्याला क्षमा केली नाही तर आपल्या मनामध्ये तोच भुंगा राहतो, तो व्यापून टाकतो आणि मध्ये मध्ये तो अचानक निघतो. तर अशा वेळेला त्याला क्षमा जर केली तर आपण त्याच्यातून बाहेर पडू शकतो. हा आपल्यासाठी पण फायदेशीर आहे. ॲट द सेम टाइम आपल्यासाठी अनेकांनी काम केलेलं असतं. आईवडिलांनी आपल्याला मदत केलेली असते, आपल्या पार्टनरने मदत केलेली असते, आपल्याला ऑफिसमधल्या लोकांनी मदत केली असते, समाजाने मदत केलेली असते, आपल्या शेतकऱ्यांनी मदत केलेली असते म्हणून आपल्याला जेवायला मिळते, डॉक्टरांनी केली असते म्हणून आपलं आरोग्य सुधारतं. अनेक पद्धतीने अनेक जणांनी आपल्याला मदत केली असते, शिक्षकांनी मदत केलेली असते. या सर्वांचे आपण आभार मानले पाहिजेत. हे जर सर्वांचे आपण आभार मानले तर आपण करुणा ध्यान जर आपण हे जर केलं आणि त्याच्यातून जर केलं तर तो फायदा निश्चित आपल्याला होतो. तो आपण करून घेतला पाहिजे. तर हे ध्यानाचे जे विविध टप्पे आहेत, तर हे जर आपण टप्पे केले तर नॉट ओन्ली फोबिया पण इतर गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला उपयोग होऊ शकतो. तर ह्या ध्यानाचा वापर करून आपण माइंडफुलनेस आणि रिलॅक्सेशन सुद्धा करू शकतो. कारण रिलॅक्सेशनमध्ये मसल रिलॅक्सेशन पण असतं. ज्या वेळेला आपल्याला टेन्शन निर्माण होतं, जे ध्यान करत असताना अचानक काही जर विचार आले तर त्यावेळेला आपण मसल रिलॅक्सेशनचा व्यायाम करतो की जो आपल्याला माहीत असेलच
की ज्या वेळेला आपण श्वास घ्यायचा 5 सेकंदापर्यंत श्वास ठेवायचा, 5 सेकंद आत ठेवायचा आणि हळूहळू शीळ घालतो त्या पद्धतीने बाहेर काढायचं. असं 4-5 वेळा केल्याने आपल्यामधले असलेलं पाल्पिटेशन वगैरे जे आहे ते दूर होऊ शकतो. मसल टेन्स असतील तर रिलॅक्स होऊ शकतो. आपण रात्रीच्या वेळेला हे जर केलं तर आपण अनवाइंड करून घेऊ शकतो आणि त्यामुळे रात्री झोप ही चांगली शकते. आपलं जे आरोग्य टिकू शकतं. त्यामुळे ही सर्व ध्यानं मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि आपण ते सर्वांनी करूया. नॉट ओनली दॅट, या गोष्टींसाठी मी इथे नमूद करतो, परत परत नमूद करतो की आपल्या सरांनी एक ग्रुप बनवलेला आहे. तिथे सगळ्यांनी रोज 10 मिनिटं 20 मिनिटं ध्यान करावे आणि आपली वेळ नोंदवावी. सो थँक यू व्हेरी मच. मी आपला अत्यंत आभारी आहे. हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे सरांचा. ज्यांना ज्यांना काही शंका असेल, पुढे काही जर पाहिजे असेल, ॲपबद्दल माहीत असेल, तर ते सरांशी संपर्क या व्हॉट्सअप नंबरवरती करू शकतात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. अजित कुलकर्णी हे खरं म्हणजे एक नामवंत उद्योगपती आहेत. अं, आणि इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये ते अनेक कॉर्पोरेट कंपन्यांना त्यांचं मोलाचं मार्गदर्शन, कन्सल्टन्सी आणि सर्व्हिस देत असतात. आणि मानसशास्त्र, विशेषतः माइंडफुलनेस मध्ये त्यांना इंटरेस्ट निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे त्यांनी आज फोबिया याबद्दल आपल्याला बरीच माहिती दिलेली आहे. त्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानतो. आता फोबिया या विषयात समजा तुमच्यापैकी कोणाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. त्याची मी उत्तर आता देतो. तुमच्या मनात जर फोबिया, हे लेक्चर ऐकून तुम्हाला फोबिया म्हणजे काय हे बऱ्यापैकी कळलं असेल. तर आता फोबिया म्हणजे ठराविक भीती. सरांनी ती वेव म्हणजे ह्याचं डिझाईन करून सुद्धा खूप ती जे आलेख आहे तो खूप चांगला आहे, की ज्यामुळे भीती म्हणजे पॅनिक अटॅक, अँझायटी आणि फोबिया यातला फरक आपल्याला डायग्रॅमच्या स्वरूपात समोर दिसला. तर त्यातल्या फोबिया बद्दल आता आपण अधिक बोलू शकतो, कारण आज तो विषय आहे म्हणून. पण पॅनिक अटॅक आणि अँझायटी याबद्दल देखील काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. तर फोबिया म्हणजे ठराविक गोष्टीची भीती. आणि ती जी भीती आहे, सरांनी त्याची वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत. असं जर ठराविक गोष्टीची भीती असेल तर ती दूर करण्यासाठी ज्या गोष्टीची भीती आहे त्याला ते व्हिज्युअलाइज करायचं, त्याला सामोरं जायचं. त्याच्याबद्दलची एक नवीन थेरपी, व्हर्च्युअल रियालिटी थेरपीचा सरांनी उल्लेख केला. ती सुद्धा खूप आता नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे काल्पनिक दृष्ट्या पण टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्या प्रसंगाला सामोरं जाऊ शकतो. आणि असं त्या प्रसंगाला सामोरं गेल्यानंतर आपल्या शरीरात बदल होतात. छातीत धडधडायला लागतं, श्वास कोंडतो. त्यावेळी काही वेळ तरी जे काही शरीरात होतं त्याचा स्वीकार करणं, आणि त्याचा जर स्वीकार होत नसेल तर दीर्घ श्वसन म्हणजे रिलॅक्सेशन टेक्निक वापरणं. हे आलटून पालटून जर केलं तर आपण कोणतीही भीती म्हणजेच फोबिया हा पूर्णतः घालवू शकतो. मात्र त्यासाठी हे तंत्र पुन्हा पुन्हा वापरणं हे आवश्यक असतं. सरांनी त्याचा न्यूरोसायन्स सुद्धा सांगितलंय की आपल्या मेंदूमध्ये लिम्बिक सिस्टीम म्हणजे भावनिक मेंदू मधले जे 3 भाग आहेत, त्यातला अमायगडाला हा डेंजर सेंटर, तो प्रतिक्रिया करतो. आता ही प्रतिक्रिया हिप्पोकॅम्पस म्हणजे स्मृतीमध्ये जी काही स्मृती साठवलेली असते त्यामुळे निर्माण होत असते. आणि त्याने अमायगडालानं प्रतिक्रिया केली की शरीरात बदल होतात आणि त्यालाच आपण भीती असं म्हणत असतो.
तर ती जी काही स्मृती आहे ती चुकीची साठवली गेलेली असते. म्हणजे सरांनी जसं सांगितलं की पालीची भीती बाळगण्याचं खरं म्हणजे काही कारण नाही, लिफ्टची भीती बाळगण्याचं काही कारण नाही, हे सगळ्या इलॉजिकल, म्हणजे आपण जर तार्किक विचार केला तर या भीती चुकीच्या आहेत हे आपल्याला पटत असतं बुद्धीला, पण तरी देखील त्याची भीती वाटत असते. कारण बुद्धीला पटणं आणि भावनिक मेंदूची प्रतिक्रिया या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि भावनिक मेंदूची प्रतिक्रिया तीव्र होत असल्यामुळे भीती वाटत असते, आणि ती भीती जर दूर करायची असेल तर त्या भावनिक मेंदूला ट्रेनिंग देणं आवश्यक आहे. आणि आता आपण जे म्हटलं एक्सपोजर थेरपीनं किंवा माइंडफुलनेस मध्ये त्या गोष्टीची कल्पना करून आपण शरीरात जे काही बदल होतात ते ज्यावेळी ऍक्सेप्ट करतो त्यावेळी त्या भावनिक मेंदूला एक प्रकारे ट्रेनिंग देत असतो की यात घाबरण्यासारखं काही नाहीये. असं ज्यावेळी आपण ट्रेनिंग पुन्हा पुन्हा दिलं की त्या भावनिक मेंदूची ती जी काही अनावश्यक प्रतिक्रिया आहे ती कमी होते, बंद होते आणि फोबिया बरा होतो. तर समाजात अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे फोबिया असतात. सरांनी वेगवेगळ्या प्रसिद्ध माणसांची उदाहरणं देऊन सुद्धा त्यांना कोणकोणते फोबिया आहेत हे सांगितलेलं आहे. कुलकर्णी सरांनी या सेशनसाठी खूप वेळात वेळ काढून ही सगळी माहिती गोळा केली, उत्तम पीपीटी तयार केली आणि त्याचं प्रेझेंटेशन केलं, त्यासाठी खूप धन्यवाद. आणि आपला जो ह्याचा ग्रुप आहे की डेली प्रॅक्टिस आपण जी काही केली ती तिथे कळवायची, तर त्याची आठवण नेहमीच अजित कुलकर्णी सर करून देत असतात. तर आज या निमित्तानं मी त्याची पुन्हा एकदा आठवण करून देतो की आपण साक्षी ध्यानाचा सराव ज्यावेळी कधी केला असेल त्याची वेळ आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपवर कळवूया आणि एकमेकांच्या संपर्कात राहूया. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू हो, धन्यवाद. सर, थँक्यू. खूप छान. छान. सर तुम्ही होस्ट आहात त्यामुळे तुम्हालाच बहुधा मीटिंग बंद करावी लागेल.